बीज पेरे शेती मग गाडेवरी वाहती, वाया गेले आयशे दिसे, लाभ त्याच्या अंगी वसे, पाल्याची जतन मग प्रतया येती कन, तुका म्हणे आळा उदक देता लाभे फळा. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारी जी व्यक्ती आहे या आहे रामनाथ भाऊ खोड, अध्यक्ष श्री शनी महाराज देवस्थान संस्थान बीड. भारतातील संपूर्ण भारतातील 3.5 पीठापैकी अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असलेले पीठाचे अध्यक्ष आहेत. आम्ही या काळोबाच्या डोंगरावर आलेलो आहोत. या ठिकाणी प्रसिद्ध असा वड दिसतोय. इकडे बघा वड आहे, हा डोंगर आहे आणि भाऊ इथं झाडं लावतायत. झाडं असे आहेत पिंपळाचे, मंदिराच्या भिंतीवर वाढलेले झाडं. कुठलंही काम करताना बी लावताना अनेकाला वाटतं की आता ते वाया गेलं, जमिनीत गेलं, आता काय उपयोग आहे त्याचा. ते वाया जात नाही, ते उगवतं आणि जिथं एक दाणा पेरेला असतो त्याचे हजारो दाणे तयार होतात. म्हणून बीज पेरे शेती मग गाडेवरी वाहती. एक बीज टाकलं 1000 बीज येतात. वाया गेलं असं दिसतं पण वाया जात नसतं, तर ते खूप मोठं होत असतं. भाऊंचं कामसुद्धा अगदी तसं आहे. सगळ्याला वाटतं हे माणूस काय करते, मोकार चक्रा मारते, काय करतं, हे वाया गेलेलं माणूस आहे असं काही जणाला वाटू शकतं, पण तसं नसतं. त्याचा लाभ अनेक पटीनं, हजारो पटीनं ज्यावेळेस उगवतं ना जमिनीतून, त्या बीजाप्रमाणे भाऊंचं काम आहे. भाऊंनी इथं आता या पिंपळाच्या एका झाडाचं रोपण केलेलं आहे आणि ज्यावेळेस हे रोपण उगवतील त्यावेळेस नक्की आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्ही बी असे झाडं लावा. आणि भाऊंचं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं झाडं लावा. फिरायला जाताना 10 झाडं घेऊन जा. जिथं जिथं फिरायला तिथं जाताना तुम्ही 10 का होईना झाडं, बिया, आपण फळं खातोत ना वेगवेगळे, त्याच्या बिया साठवून ज्ञान लावा. फक्त झाडं लावा. लोक वाया गेलंय म्हणतील, म्हणू द्या, पण ज्यावेळेस काम होईल ना असं काहीतरी करायचं आहे. कर दिखाओ कुछ ऐसा दुनिया करना जाए. कायमची राहील. त्या आठवणीमध्ये असे झाडं लावलेले. एक दिवस माणसाला मातीत मिसळायचंय, पण तुम्ही मातीत जरी मिसळले तर तुमची आठवण कायम त्या डोंगरावर राहील. वाह, क्या बात आहे भाऊ. कर दिखाओ कुछ ऐसा दुनिया करना चाहे आपके जैसा. असं काहीतरी करायचं आहे. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा दुनियेत साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या सुंदर जगाला आपण बदलू शकतो का नाही हे माहीत नाही, परंतु या जगामध्ये चांगल्या चांगल्या सुंदर गोष्टीचा भरणा आपण नक्की करू शकतो. हे भाऊंचं सांगणं असतं. जग काय करतंय याकडे लक्ष देऊ नका, आपण काय करू शकतो याकडे लक्ष द्या मित्रांनो. बघा ही वाट एकट्याची, हा एकटा गडी निघाला आहे. कोणी काही म्हणो, आपलं काम करीत राहायचं बस.